निवडणूक आटपलेली असली तरी या निवडणुकीमध्ये काही पराभव हे अनेकांच्या जिव्हारी लागलेले आहेत आणि या संपूर्ण पराभवामुळे काही लोक खचून गेले असं वाटत असले तरी काही लोकांनी मात्र कंबर कसली आहे. त्यापैकी एक राम शिंदे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. रामजी, अगदी थोड्या मतांनी तुमचा पराभव झाला. हा पराभव वेगवेगळ्या कारणांनी तुमच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे आज सकाळी जो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला, तो व्हिडिओ अजितदादा आणि रोहित पवार यांचा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचं सत्य तुम्ही आज सांगताय. काय ते सत्य आहे, काय तुम्हाला माहिती आहे? आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती ही वाच्यता केली आणि खरं बोलले. निवडणुकीपूर्वीच त्यांचा एक कौटुंबिक करार झाला होता. एकमेकांनी एकमेकाच्या मतदारसंघामध्ये लक्ष द्यायचं नाही आणि हा जो काही कट रचला होता तो मी ऐकून होतो, परंतु माझा विश्वास बसत नव्हता. कारण एकंदरीतच जे चित्र आहे की त्यांच्या जे घरामध्ये जे पार्टी दुभंगलेली आहे त्याच्यामुळे माझा विश्वास बसत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे आज वक्तव्य केलं आणि परिचिती दिली, त्याच्यामुळे मी वारंवार सांगून देखील सभा घ्या, कारखान्याची मीटिंग घ्या, मला सहकार्य करा. मी पक्षाला सांगितलं, नेतृत्वाला सांगितलं, दिल्लीचे जे काही इन्चार्ज आमचे नेते होते त्यांना देखील या संदर्भामध्ये सांगितलं, पण सातत्यानं त्यांच्याकडून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि त्यांनी आता स्वतः परिचिती दिली, त्याच्यामुळं माझा त्याच्यावरती आता विश्वास बसलेला आहे की स्वतः जर सांगत असेल व्यक्ती की मी जाणीवपूर्वक मी जर सभेला आलो असतो तर तुझा पराजय झाला असता, याचा अर्थ ही ठरवून केलेली गोष्ट आहे. म्हणजे हे कट रचून घडलेली घटना आहे. त्यामुळे कट रचून घडलेली घटना आणि त्याच्यामध्ये माझा अतिशय अल्पशा मताने पराजय झाला, तो 1243 मताने. आणि सर्वाधिक मी मतं मिळवली. राज्यामध्ये 4थ्या क्रमांकाची मतं आहेत मला सर्वाधिक, की 1,26,433 मतं आहेत. आणि मी 6व्या क्रमांकाला कमी मार्जिनने हरलेला उमेदवार आहे की 1243नी. आणि दोन्ही याद्यामध्ये नाव असलेलं राज्यामध्ये एकमेव माझं आहे की या दोन्ही याद्यामध्ये माझं क्रमांक 1 वर नाव आहे की त्याच्यामुळे माझा पराजय झाला. पण हा पराजय माझा कार्यकर्ता झुंजला, लढला, पदाधिकारी नेते संघर्ष केला. हरलो असतं तर काही वाटलं नसतं. माझ्या डोळ्यात हरलं दिवशी सुद्धा पाणी नाही आलं. पण मी जेव्हा हे अजितदादांचं वक्तव्य ऐकलं त्यावेळेस मला वाईट वाटलं. आणि अशा पद्धतीचा एक माझ्या छोट्या घराण्यात जन्म घेतलेला व्यक्ती आहे मी. माझा जन्म झाला नव्हता तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब आमदार होते या राज्याचे. 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. अजितदादा 4 वेळा उपमुख्यमंत्री राहिले. देशाचे कृषी मंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, देशाचे विरोधी पक्ष नेते. एवढ्या मोठ्या घराण्याशी लढताना मी जिगरबाज आहे, मी लढतो. पण अशा पद्धतीने कट कारस्थान रचून माझ्या विरोधी करायला नको होतं, ही माझी माफक अपेक्षा आहे. मी आता माझ्या पक्षाशी, वरिष्ठांशी, नेतृत्वाशी बोललेलो आहे या संदर्भात. म्हणजे अजितदादांनी कुटुंबातला करार पाळण्यासाठी युतीला दिलेलं वचन मोडलं असं वाटतंय तुम्हाला? हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर बोलले. यशवंतराव चव्हाणांचं एक उत्तुंग नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्याने बघितलेलं आहे. त्यांच्या स्मृतीस्थळावर अजितदादा खरं बोलून गेले. पण मग आता पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना आज हा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही कोणाशी संवाद साधलेला आहात का, किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे तुम्ही काय करणार? शेवटी मी ही 4थ्यांदा निवडणूक लढवतोय. पक्षातले प्रदेशाध्यक्षाचं पद सोडून सगळे पद भूषवलेलं आहे. राज्याचा कॅबिनेट मंत्री राहिलेला आहे. त्याच्यामुळे हे मी वेळीच घातलेलं आहे कानावरती, आणि वेळीच कानावर घातलेलं आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक बोलण्याच्या काही गोष्टी नसतात, त्यामुळे बोलायची आवश्यकता नव्हती. पण ज्यावेळेस अजितदादाच आज सार्वजनिक ठिकाणी हे बोलले, मला वाटतं हे तर आज सार्वजनिक ठिकाणी आमदार रोहित पवार त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, मी आलो असतो तर तो पडला असता. मला वाटतं माझी खात्रीलायक माहिती आहे की ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी मध्यरात्री अजितदादांचं जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पुरावे तुमच्याकडे आहेत, जे पुरावे हे सिद्ध करतात की अजितदादांनी रोहित पवार यांना मदत केली. तुम्ही काही मेसेजेस केले होते अजितदादांना, तुम्ही बैठका, सभा मागितल्या होत्या, त्याही त्यांनी दिल्या नाहीत. हो, मी 7 ऑक्टोबरलाच फॉर्म माघार घेण्याची तारीख ही 4 तारीख होती आणि 5 तारखेपासून प्रचार सुरू झाला. आणि अजितदादांना मी 7 तारखेला मेसेज पाठवला की दादा आपल्याकडे सभा घेणं आवश्यक आहे, लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये मी सातत्याने पाठपुरावा केला. मीच नाही केला तर पार्टीने देखील केला
आणि त्यामुळे हे सांगायचं बोलायची आवश्यकता नाही, कारण अजितदादा देखील राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा देखील पक्ष आहे, ते व्यस्त असतील म्हणून कदाचित मिळाली नसेल असा माझा भास होता. परंतु वारंवार मी पाठपुरावा करत असताना देखील स्वतः अजितदादा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती जाणीवपूर्वक सांगतात की मी आलो असतो सभेला तर तू पडला असता. त्यावेळेस मला या मेसेजची आठवण आली. तो हा मेसेज आहे की आदरणीय दादा नमस्कार, 227 कर्जत जामखेड जिल्हा अहिल्यानगर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपली प्रचार सभा तारीख मिळावी ही विनंती. आमदार प्राध्यापक राम शिंदे. त्यानंतर पण संवाद झाला होता. या मेसेज नंतर तुम्ही काही प्रयत्न केला होता? या मेसेज नंतर देखील मी त्यांच्या चिरंजीवाशी बोललो, त्यांच्या पीएशी बोललो, आता देतो फोन, नंतर देतो फोन, असं झालंय. अनेक माणसांशी बोललो, नेतृत्वाशी बोललो, पक्षाशी बोललो, आमचे दिल्लीचे इन्चार्ज त्यांच्याशी बोललो. त्यामुळं त्यांनी त्याला कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही आणि त्याच्यातही मी नाराज नव्हतो रिस्पॉन्स दिला तर. परंतु आज ज्यावेळेस त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती स्वतःहून सांगितलं की मी तुझ्या मतदारसंघात आमदार रोहित पवारला सांगितले की सभेला आलो नाही, त्यावेळेस मला कळलं की मी जे ऐकत होतो की जो त्यांचा कौटुंबिक करार झाला होता निवडणुकीपूर्वी कर्जत, जामखेड आणि बारामतीच्या संदर्भामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाला होता जो एमओयू, तो त्यांनी पाळलेला आहे. आणि जी कॉन्स्परन्सी केली होती की कट रचून मला पाडायचं, ते मला या आजच्या वक्तव्याने त्याची परिस्थिती आलेली आहे. दादांना काय मिळालं असेल? हा तुम्ही जो म्हणताय कौटुंबिक करार, रोहित पवारांना काय मिळालं कळतंय, दादांना काय मिळालं? दादांच्या मतदारसंघात देखील रोहित पवारांनी जो करार झाला होता तो एमओयू होता, म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती त्यांची. तो करार असा होता की तू कर्जत जामखेड, दादांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही, हा करार होता. आणि तो करार त्यांनी दोन्ही बाजूनी पाळलाय असं त्याचा आजच्या दादांच्या वक्तव्यावरून सिद्ध होतं. या व्यतिरिक्त कारण आमदार रोहित पवारांनी जे स्वतःला भविष्यातले राज्याचे नेते, भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री समजतात, त्यांनी स्वतः महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान केलं नाही त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये धर्म पाळलाच, बारामती जाऊन मतदान केलंच नाही. याचा अर्थ दोघा बाजूने ती जो करार आहे तो पाळला गेला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं, विशेषतः त्यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी 30 कोटी रुपये वाटप केलेलं आहे. मला वाटतं अशा फेकाफेकी करून काही चालत नाही. पुराव्यानिशी बोललं पाहिजे. माझ्याकडे एफआयआर आहेत. रोहित पवारांनी कुठं मटण वाटलं, कुठं चिकन वाटलं, कुठं दारूच्या बाटल्या वाटल्या, कुठे पैसे वाटले, एफआयआर किती ठिकाणी झाले, पीएनला किती ठिकाणी मारले, त्याच्यामध्ये देखील आता भविष्यात मी इलेक्शन पिटिशन करणारच आहे. परंतु अशा फडणवीस साहेबांनी काय केलंय, मोदी साहेबांनी काय केलंय असं बोलायचं बंद केलं पाहिजे. शेवटी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. मीडियासमोर जात असताना मी फाईल घेऊन आलो आणि मी जे बोलतोय, मी तुम्हाला मेसेज दाखवला, मी अप्रत्यक्षरित्या मला कळत असून देखील मी कधी मीडिया समोर गेलो नाही. स्वतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती या दोघांच्यामध्ये झालेलं संभाषण मीडियात बाहेर आलं, त्यावेळेस मी या गोष्टीची सगळ्याची उकल करतोय. त्यामुळे अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. आणि फडणवीस साहेबांना काही कर्जत जामखेड एकटाच मतदारसंघ होता का? ते राज्याचे नेते आहेत, मुख्यमंत्री राहिलेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा महाराष्ट्राने एवढा मोठा मॅन्डेट दिलाय. तुम्ही एवढ्या मोठ्या गप्पा मारत होते, डबल डिजिटमध्ये गेले नाही. त्यामुळं आरोप करताना जरा तारतम्य ठेवलं पाहिजे. त्याच देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये आता खूप चर्चा सुरू झालेल्या आहेत. आज खरं तर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांनी गटनेते त्यांचा निवडलेला आहे. भाजपनं अजून गटनेता निवडला नाहीये. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवला जाईल, म्हणजे छोट्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री केलं जाईल, अशी सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे. मला असं वाटतं की महायुतीतला मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी होता, तो पुन्हा एकदा सिद्ध झाला की मोठा भाऊच आहे. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी मीटिंग, त्यांची बैठक बोलवली नवनिर्वाचित सदस्यांची आणि आपली नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आता भारतीय जनता पार्टी त्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करेल आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये ही कारवाई करत असताना आता मोठा भाऊ म्हणून मोठी भूमिका त्यांना घ्यायची आहे. त्याच्यामुळे दोघांची नेता निवडीची प्रक्रिया झालेली, आता भारतीय जनता पार्टी करेल. देवेंद्रजीच परत मुख्यमंत्री होती. निश्चित स्वरूपामध्ये देवेंद्रजींच्या नावावरती या राज्यामध्ये 19ला देखील मॅन्डेट मिळाला. आता देखील देवेंद्रजीच नेते आहेत आणि त्यांच्याच नावावरती भारतीय जनता पार्टी महायुतीला मॅन्डेट मिळालेला आहे. हेच नेते आहेत आणि तेच होतील.
धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते राम शिंदे, ज्यांनी नेमका त्यांचा पराभवाची कारणं काय आहेत ही या ठिकाणी उघड केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.